हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे दुर्गाष्टमी. घटाचा अष्टमीचा दिवस आहे. तर अष्टमी निमित्त आम्ही केले आईच्या पुतीचे पारायण आणि त्यानंतर आईचे परडी भरण केले आणि आईच्या सुहासनी आणि कन्यापूजन केले आणि सर्वांना फराळीचे केले. तर त्यासाठी आम्ही विशेष त्यांची पूजा केली. तर काय काय केले व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सर्वात पहिले एक रिक्वेस्ट की नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक खूप सारा सपोर्ट्स करा. हे बघा, पुतीचं नाव आहे श्रीदेवी महात्म्य. इथं देवींच्या रूपांचे महात्म्य आणि त्यांचे प्रगट कसे कसे झाल्याची पूर्ण कथा आहे. सकाळी उठल्यानंतर आम्ही पूजा करून त्याचे पारायण केले आणि नंतर केली आरती. हे बघा, नंतर आरती केली आणि मी आरतीसाठी ते पुस्तक उलटलं होतं, त्याला स्विसा केलं आणि हे पारायण केलं आणि घटामध्ये अष्टमी निमित्त आम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आरती केली. आणि जय जय जगदंबे, जय जगदंबे, जय जगदंबे. आई तुझा भवानी तुम्हाला अख्खा व्हिडिओ बघणाऱ्याला दीर्घायुष्य देव, सुख समृद्धी देव. आणि हे बघा कशा प्रकारे नंतर आम्ही परडी भरणाचा कार्यक्रम केलेला आहे. खूप सारा आम्ही आज थाट केलेला आहे. हे बघू शकता की वैशाली आमची परडी भरण करत आहे आणि वहिनी दोघींनी मिळून परडी भरणाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि सुहासनीला हळदी कुंकू लावण्यात आले. कशा प्रकारे बाया आईचे भक्तिगीते, आईचे भजन केले सर्वांनी बघू शकता. आणि त्यानंतर सर्वांना आरती देण्यात परत एकदा देवीची आरती करून सर्वांना आरती देण्यात आली. आणि यानंतर
सर्व स्त्रियांचे पूजन करण्यात आले. सवासिनी पूजन आम्ही आज ह्या वर्षी फर्स्ट टाइम केलेलं आहे. सवासिनींचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून त्यांना तो मान देण्यात आलेला आहे सर्व सवासिनींना. आणि ते बघा कशा प्रकारे हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करण्यात आली. हे बघा आणि सर्व सवासिनींना फराळ देण्यात आले. आणि त्याचबरोबर आम्ही कन्यापूजनही केले होते. एक कन्या आमची कन्यापूजनाला आली होती. तिची पूजा केलेला व्हिडिओ बहुतेक कॅप्चर झालेला नाही आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हे बघू शकता सर्व सवासिनी आणि कन्यांना आम्ही फराळीचं केलं होतं. सर्वांसाठी व्यवस्थित असं फराळीचं केलं. आणि सर्वांसाठी बनवलं होतं शाबू, भगर, केळी आणि शेंगदाणा आणि गुळांचे लाडू. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित फराळीचं वाढल्यानंतर सर्व स्त्रियांनी आणि मुलींनी फराळ केला. हे बघू शकता. आणि त्यानंतर फराळीला बसण्याच्या अगोदर त्या देवगुरुमाईने सांगितलं की कापूर जाळा सर्वांच्या मध्ये. त्याप्रमाणे कापूर जाळून सर्वांनी व्यवस्थित फराळ केल्यानंतर आणि मग सर्वांचे वटीभरण करण्यात आलं सर्व स्त्रियांचे. आणि प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ बघत चला, पूर्ण बघत चला आणि सपोर्ट्स करत चला. तुमच्या सपोर्ट्सशिवाय माझं काहीही होऊ शकणार नाही. सो प्लीज फक्त सपोर्ट्स महत्त्वाचा आहे. आणि स्त्रियांना ओटी भरून देऊन त्यांना फळे देण्यात आली. हे बघू शकता. आणि त्यानंतर ह्या आमच्या गुरुमाय ह्यांच्या हातावरच आम्ही परडी घेतलेली होती. त्यामुळे गुरुमायला आणि परडीवाल्या बायांची पण ब्लाऊज पीस घालून ओटी भरण्यात आली. आणि गुरुमायला मात्र स्पेशल साडी नेसवण्यात आली आणि त्यांचा ओटी भरून करण्यात आला. अशा प्रकारे आम्ही केली अष्टमीची खास पूजा. स्त्रिया आणि कौमारिकेचे पूजन केले. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप सारा सपोर्ट्स करा. बाय बाय एव्हरीवन. आई जगदंबा तुमचं कल्याण करो, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो. प्लीज प्लीज बाय एव्हरीवन. माझ्या व्हिडिओला सपोर्ट्स करा.